माधवा, पूर्वजन्मीची देणी घेणी चुकवण्यासाठी माणूस पुन्हा जन्म घेतो। आम्ही अशीच कोणती तरी देणी देत आहोत आणि हे जर पाप तिच्या हातून या जन्मी घडले असते तर तिची सुटका कशी होणार होती? सांग ना, कशी होणार होती रे? माधवा, एकदा डाव मोडला तू मोडलाच। पुन्हा दुसऱ्याच्या नावाचे कुंकू कपाळ लावणे हे पाप आहे, पाप आहे होय। तेव्हा भलते सलते तिच्या मनात भरवू नकोस। काळजावर दगड ठेवून तिला वटणीवर आणले मी। डोळ्यांवर रुढींची झापडे बांधलेली असली म्हणजे माणसे खरोखरीच आंधळी होतात। आमच्या मागे दुसऱ्या विवाहाचा तगादा लावणारे भाऊसाहेब आणि दुर्गाक्काच्या बाबतीत निष्ठुर होणारी ताई भयंकर आहे। येऊ का घरात? अगो बाई, तुम्ही आणि आलात ना घरात, मग कशाला विचारता येऊ का म्हणून? वंसा, जाऊ बाई, तुम्ही नमस्कार करते। या ना, या बसा। सरस्वती कुठे दिसत नाही ती? घ्या ना, इथे शेजारीच दातारांचं शेतघर आहे, त्यांच्याकडच्या मंडळीने बोलवलंय तीस। सकाळी बोडण होते, त्यांच्याकडेच फराळाला गेले। एकूण सगळे ठीकच दिसते तुमचे। का हो, वाईट वाटलं ऐकून? हा खटला आम्हीच जिंकू। बरं, हे सांगायला आली होतीस का तू? नाही, पण घर सोडताना मला न सांगता देव घेऊन आलात ना, ते न्यायला आले मी। अवगुणांचे हाती आहे अवघीच फजिती, नाही पात्रा सवय चाड, विष तांब्या वाटी भरली लावू नये होटी। तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंग वाव। ताई सासूबाई, दोन घास तरी खा ना। पोट भरले गो माझे, माझ्या कर्माने आणि माझ्या। ताई सासूबाई, असे नका ना काही बोलू। तुम्ही जर खाल्ले नाहीत तर घरातल्या कोणालाच अन्न गोड लागणार नाही। कसा उतरेल गो घास घशाखाली, कसा उतरेल? यशी टिपे गाईत मुटकुळे करत पडलेली। बळगो, तुमच्यासारखे माया करणारी माणसे आमच्या आजूबाजूला असतात ना, एवढाच काय तो आधार असतो। दुर्गा अक्का, खा ना तू। हे घे, खा। ताई सासूबाईंचा आग्रह आहे, तुला खावेच लागेल, खा। ताई सासूबाई, बघा ना, ही खातच नाहीये।